हॅलो फ्रेंड्स, मी नेहा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत चिकन बिर्याणी। चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्याच्यात आपण बिर्याणी मसाला टाकणार आहे, लिंबू पिळून टाकणार आहे, दही टाकायची आहे। हा बिर्याणी मसाला आहे ना, ओला आहे, पेस्ट आहे डायरेक्ट, हे टाकायचं आहे। 1.5 किलो आपण चिकन घेतलेलं आहे, त्यामुळे आपण 2 पुढे मिक्स करणार आहोत। अर्धा लिंबू चिरून टाकायचं आहे, पिळून टाकायचं आहे। यात आपण 2 ते 3 चम्मच दही टाकलेली आहे। सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि थोडं चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आपण याच्यामध्ये। आणि हे 15 ते 20 मिनिटं राहू द्यायचं आहे। त्यानंतर चिकन शिजवायला टाकायचं आहे आपल्याला। चांगलं आपण मिक्स करून घेतलेलं आहे, हे थोड्या वेळ असंच राहू द्यायचं आहे। तर आपण बाकीची तयारी करून घेऊ। पहिले बिर्याणीचे तांदूळ शिजवून घेणार आहोत। त्यासाठी 2 ते 2.5 तांबे पाणी घेतलेलं आहे। त्याच्यात 2 ते 3 लवंग, मिरी आणि तेजपान टाकणार आहोत। तेजपान बारीकच करून घेतलेलं आहे। त्याच्यात चवीपुरतं मीठ आणि तेल टाकणार आहोत। हे पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे। त्यानंतर आपण तांदूळ धुवून टाकणार आहोत। यात हा बासमती राईस टाकणार आहोत आपण। 1.5 किलो तांदूळ घेणार आहोत आपण। तांदूळ आपण धुवून टाकलेले आहे, चांगलं होऊ द्यायचं आहे। खूप जास्त शिजवायचं नाही, अर्धवट शिजवायचं आहे, कारण आपण चिकन शिजवायच्या वेळेस टाकणार आहे, त्याच्यात एकत्र करणार आहे। मग ते वाफसतोपर्यंत जास्त तुकडे होतील, त्यामुळे अर्धवट शिजवायचं आहे। आपण हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेणार आहोत। 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहे, लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, हे बारीक करून घेऊ बिर्याणीसाठी। आपण पातेलं गरम करायला ठेवलं आहे, त्यात आपण 5 ते 6 पळी तेल टाकणार आहोत। तेल चांगलं गरम होऊ देऊया। आपण 4 मोठे कांदे चिरून घेतलेले, ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे। यात आपण खडा मसाला टाकणार आहे, तेजपान आणि 2 ते 3 लवंग टाकणार आहोत, कारण त्या मसाल्यामध्ये ऑलरेडी खडा मसाला आहे, त्यामुळे जास्त नाही टाकायचे आहे। आता आपण कांदा टाकलेला आहे, तो चांगला लालसर होऊन घेऊया। चांगलं हलवून घ्यायचं आहे। कांदा बऱ्यापैकी लालसर झाला आहे। यात आपण आता हिरवी मिरची पेस्ट टाकणार आहोत, सगळेच खूप जास्त केलेली नव्हती। पण चांगली आपण मिक्स करून घेणार आहोत। यात आपण 2 चम्मच आलं लसूण पेस्ट पण टाकली आहे, ती पण चांगली मिक्स करून घेऊया। आता आपण यातच हे चिकन टाकणार आहोत। व्यवस्थित आपण चांगलं हलवून घ्यायचं आहे। यात आपण 1.5 तांब्या पाणी टाकणार आहोत चिकन शिजवून देण्यासाठी। यात आपण पाणी टाकून घेतलेलं आहे, हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे। यात आपण चवीपुरतं थोडं मीठ टाकणार आहोत, चांगलं यात आपण मीठ टाकले आहे। आपण आता हे पण चांगलं मिक्स करून घेऊया। हे फुल गॅसवरच द्यायचं आहे, जोपर्यंत उकळी येत नाही तोवर। त्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत। इकडे आपला भात पण चांगला वाफलेला आहे, बघू शकता। खूप आपण शिजवलेला नाही आहे, अर्धवट शिजवायचा आहे तो। याच्यात आपण गाळणीत काढून घेऊया। तांदूळ आपण गाळणीत काढून घेतलेले आहे, चांगली उकळी आली, आपण याच्यावर झाकण ठेवूया। इकडे आपलं तयार झाली आहे आपली बिर्याणी। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।